कोल्हापूरच्या कणेरीतल्या श्री सिद्धगिरी संस्थान मठ आणि महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं सिद्धगिरी कारागीर महाकुंभ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महोत्सवाचं उद्घाटन मंत्री चंद्रकांत पाटील, राज्य नियोजन महामंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आढावा घेतला आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। कोल्हापूरच्या कणेरी मठावरती कारागीर महाकुंभ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि आजपासून पुढील 4 एप्रिलपर्यंत हा महोत्सव सुरू राहणार आहे। सध्या आपण आहोत या महोत्सवामध्ये आणि इथली दृश्य पाहतोय की देशभरातील विविध कलाकार आणि कारागीर या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नुसतं महाराष्ट्रच नाही तर राज्याच्या नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी विविध वस्तू आहेत त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। हातानं बनवलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण वस्तू आहेत, मातीची भांडी आहेत, अशी एक ना अनेक या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे 4 एप्रिलपर्यंत हा सगळा महोत्सव या ठिकाणी सुरू असणार आहे आणि आपण आजच उद्घाटन झाले त्यामुळं बऱ्यापैकी गर्दी आहे। सिद्धगिरी मठाचे जे महाराज आहेत त्यांच्या संकल्पनेतून हा सगळा या ठिकाणी कारागीर महाकुंभ महोत्सवाचं आयोजन आहे ते करण्यात आलेलं आहे आणि देशभरातून जवळपास 150 पेक्षा अधिक विविध कारागीर जे आहेत ते या ठिकाणी सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। काडसिद्धेश्वर महाराजांच्या मठामध्ये पूर्ण देशभरातून हस्तकलेशी संबंधित कारागीर आले आहेत आणि 4 दिवस कारागीर महाकुंभ महोत्सव व्हायचा आहे। जवळजवळ 17 राज्यातून 150 पेक्षा जास्त कारागीर आलेले आहेत। जवळजवळ इथे एक 150 कारागीर आलेले आहेत आणि 35 कॉलेजेसचे फॅकल्टीज आलेले आहेत विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या फॅकल्टीज आहेत त्या वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण काही प्रकल्प प्रस्तुत करतायत इथे। आत्ता 4 दिवस जे राहिलेले 4 दिवस आहेत प्रत्येक कारागिरांजवळ एक 5-10 लोक दिवसभर शिकू शकतील किंवा 2-4 ताससुद्धा त्यांच्याजवळ राहून शिकू शकतील अशी व्यवस्था आपण केलेली आहोत। सर्व कारागीर त्यांची जी कला आहे त्याचे प्रशिक्षण द्यायला तयार आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।